नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे। मित्रांनो, दिव्यांग बांधवांची आता तपासणी होणार आहे आणि या संदर्भात एक पत्रक समोर आलेले आहे। आयुक्तांच्या माध्यमातून सर्व विभागांना आदेश त्याचबरोबर सूचना केलेल्या आहेत की दिव्यांग प्रमाणपत्रांची तपासणी करून अहवाल कार्यालयामध्ये सादर करा। आणि या संदर्भात जे पत्र या ठिकाणी जाहीर करण्यात आलेलं आहे, या पत्रकामध्ये नेमकं काय म्हटलंय हे आपण या ठिकाणी सविस्तरपणे जाणून घेणार आहोत। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनलवरती जर नवीन असाल तर कृपा करा चॅनलला सबस्क्राइब करा। अशाच महत्त्वपूर्ण अपडेट या चॅनलवरती येत असतात। चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, या ठिकाणी महाराष्ट्र शासनाचं एक परिपत्रक जाहीर झालेलं आहे आणि या परिपत्रकामध्ये सर्व विभागांना या ठिकाणी सूचना सुद्धा करण्यात आलेल्या आहेत आणि या सूचनेमध्ये अतिशय महत्त्वाचा मुद्दा स्पष्टपणे सांगितला आहे की दिव्यांग प्रवर्गातून नोकरी मिळवलेल्या उमेदवारांची फेर मेडिकल तपासणी करून खोट्या प्रमाणपत्रांधारक उमेदवारांवर कारवाई करण्यासंदर्भात महत्त्वाची सूचना या ठिकाणी दिलेली आहे। आणि यामध्ये नेमकं काय म्हटलंय हे आपण या ठिकाणी संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेऊया। या ठिकाणी दिव्यांग कल्याण आयुक्तालय पुणे व माननीय जिल्हाधिकारी धाराशिव यांचे पत्रानुसार राज्यात खूप मोठ्या प्रमाणात दिव्यांगांचे बोगस प्रमाणपत्र घेऊन बरेच शासकीय निमशासकीय सेवेत दाखल झालेले लोक आहेत। बोगस प्रमाणपत्रांमुळे खऱ्या दिव्यांगांवर अन्याय होत आहे। यासाठी 19 जुलै 2014 ते 3 ऑगस्ट 2024 या कालावधीत बोगस दिव्यांग प्रमाणपत्र शोध अभियान राबवण्यात आले होते। सदर अभियानातून शासकीय व निमशासकीय सेवेत विविध विभागांमध्ये बोगस प्रमाणपत्रांद्वारे नियुक्ती मिळालेल्या काही उमेदवारांची नावे निदर्शनास आलेली आहेत। तसेच बोगस दिव्यांग प्रमाणपत्राच्या आधारे शासकीय सेवेत नियुक्त मिळवलेल्या तक्रारी प्राप्त सुद्धा झालेल्या आहेत। उपरोक्त विषयांच्या अनुषंगाने तसेच सार्वजनिक आरोग्य विभागाच्या 14 सप्टेंबर 2018 रोजीच्या शासन निर्णयातील निर्देश व तरतुदीनुसार आपल्या कार्यालयामध्ये विभागांमध्ये दिव्यांग प्रमाणपत्राद्वारे नियुक्ती झालेल्या तसेच पदोन्नती झालेल्या अधिकाऱ्यांच्या दिव्यांग प्रमाणपत्राची खातरजमा करून त्यांचा अहवाल कार्यालयामध्ये सादर करण्यासंदर्भात हा अतिशय महत्त्वाचा शासन निर्णय या ठिकाणी दिलेला आहे आणि याची प्रत माननीय प्रधान सचिव शालेय शिक्षण क्रीडा विभाग मंत्रालय मुंबई या ठिकाणी देण्यासंदर्भात महत्त्वाची सूचना सुद्धा केलेल्या आहेत। अशा पद्धतीने मित्रांनो, दिव्यांग बांधवांचे प्रमाणपत्र हिसकावून दिव्यांग प्रमाणपत्राच्या माध्यमातून नोकरी मिळवलेल्या किंवा पदोन्नती झालेल्या कर्मचाऱ्यांची अधिकाऱ्यांची आता फेर तपासणी होणार आहे आणि जे दोषी लोक किंवा कर्मचारी अधिकारी आढळतील त्यांच्यावरती कारवाई होईल। अशा पद्धतीने या ठिकाणी महत्त्वाचं परिपत्रक महाराष्ट्र शासनाकडून जाहीर करण्यात आलेले आहेत आणि या महाराष्ट्र शासनाच्या परिपत्रकामुळे जो खऱ्या अर्थाने दिव्यांग बांधव आहेत त्याला या ठिकाणी न्याय देण्याचं काम राज्य सरकारच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे। महाराष्ट्रातील सर्व दिव्यांग बांधवांसाठी हा निर्णय अतिशय महत्त्वाचा आहे, उपयुक्त आहे, परंतु दिव्यांग बांधवांपर्यंत ही माहिती नसल्या कारणामुळे या ठिकाणी दिव्यांग बांधवांवरती अन्याय होत आहे। त्यामुळे ही माहिती, ही व्हिडिओ, हे पत्रक दिव्यांग बांधवांपर्यंत पोहोचवण्यासाठी सहकार्य करा। भेटूया पुढील व्हिडिओसह, तोपर्यंत धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।